आणि आता पाहूयात टॉप 9 राजकीय बातम्या। वाघाचं कातडं पांघरून लांडगा कधीही वाघ होत नाही। वाघ होण्यासाठी बाळासाहेबांचे विचारच लागतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी आज दोन्ही पक्षांचं पुण्यामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन होणार। बालगंधर्व रंगमंदिरात पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा तर बालेवाडीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं आयोजन। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज पुण्याच्या बालेवाडीमध्ये मेळावा। सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकरांकडून कार्यक्रमस्थळी पाहणी। दादांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याची गुलाबी थीम। आगामी काळामध्ये राष्ट्रवादीसोबत युती नको। रायगडमध्ये आमची पारंपरिक युतीच राहील। शिवसेनेच्या महेंद्र दळवींसह महेंद्र थोरवेंची भूमिका। विलीनीकरणाचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही। एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय सामूहिक नेतृत्वातून घेतला। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंकडून पुन्हा एकदा सकारात्मकता। मनसेसोबत युती केली तर चालेल का? उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर पदाधिकाऱ्यांकडून ग्रीन सिग्नल। 2017ला पूर्ण ताकदीनं मुंबई महापालिका लढलो। वरिष्ठांच्या सांगण्यावरून आम्ही कुठेतरी माघार घेतली, पण ही वेळ 2025मध्ये पुन्हा येता कामा नये। रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। परदेशात गेलेल्या खासदारांचं शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेणार। आज पंतप्रधान निवासस्थानी खासदारांची भेट होणार।